होती परीक्षा 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. प्रश्न काय? 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती? आता हा प्रश्न शिकत असताना 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट की विभाज्य म्हणजे काय? तर विभाज्य म्हणजे काय? तुम्ही सोपं लक्षात एकच ठेवायचे, विभाज्य म्हणजे पाढा. विभाज्य म्हणजे त्या संख्येचा पाढा. विभाज्य म्हणजे काय? आता एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही. विभाज्य म्हटलं की त्या संख्येचा पाढा विभाज्य. ओके. तर मग 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या. आता 2 अंकी संख्या म्हटली म्हणजे 12चा पाढा 100च्या पुढे जाऊ द्यायचा नाही. आलं का लक्षात? 2 अंकी संख्या म्हणजे कुठपर्यंत 2 अंकी संख्या आहेत? 99 पर्यंत. 100 2 अंकी संख्या आहे का? नाही. म्हणजे 99 पर्यंत तिथपर्यंत घ्यायचं, हे कळलं पाहिजे. 2 अंकी संख्या. त्यानंतर उतरता क्रम. उतरता क्रम म्हटलं की आधी मोठी संख्या, त्याच्यापेक्षा मग थोडी लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. हा एक उतरता क्रम लक्षात ठेवायचे. आणि डावीकडून आणि उजवीकडून. डावीकडून म्हटलं बघा, हे डावीकडून म्हटलं की हे डावीकडून इकडून तुमच्या डाव्या हाताकडून. कळते का? डावीकडून म्हटलं की तुमच्या डाव्या हाताकडून जायचं. उजवीकडून म्हटलं की तुमच्या उजव्या हाताकडून यायचं. तर डावीकडून म्हटलंय तर आपल्याला इकडून घ्यायचे. लक्षात ठेवायचे. कोणीकडून? तुमच्या डाव्या हाताकडून. आता बघू आपण 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या. आता 12चा पाढा आपल्याला म्हणावं लागेल. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 108. 108 चालतं का? नाही. ते 3 अंकी संख्या, आपल्याला 2 अंकी संख्या घ्यायची. आणि उतरत्या क्रमाने म्हटले. मग आपण काय करूया? तो 12चा जो पाढा आहे इथं लिहून घेऊ. ओके. इथं 12 1 12, 12 2 24, 12 3 36. मग 96 घेऊ पहिल्यांदा. 96, त्यानंतर 84, त्यानंतर 72, त्यानंतर 60, त्यानंतर 48, त्यानंतर आणि सर्वात शेवटी 12. ठीक आहे. त्यानंतर इकडे 12 पण लिहितो मी. इथं 12 लिहितो. ओके. 12 उतरत्या क्रमाने आपण लिहिले की नाही? आधी मोठी संख्या, मग त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. आता डावीकडून 5वी संख्या. डावीकडून म्हटलं की कोणीकडून? इकडून. उजवीकडून म्हटलं असेल तर तिकडून घेतलं असतं. डावीकडून म्हटलंय पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. उत्तर किती आलं? 48. उत्तर किती आलं? 48 उत्तर आलेलं आहे. काही लक्षात? आता यावर आधारित तुम्ही किती बनवलेत आता? प्रश्न किती बनवलेत? आता उद्या तुम्हाला जेवढे बनवता येईल 10 पेक्षा जास्त किंवा 10 प्रश्न याच्यावर बनवायचे, उद्या बनवून आणायचे. ओके. प्रश्न काय आहे? दशादशे म्हणजे काय रे? दर साल दर शेकडा. दर साल दर शेकडा 7 दराने 5,000 रुपये मुदलावर 3 वर्षाचे व्याज किती रुपये होईल? असा प्रश्न आहे. याच्यासाठी सरळ व्याजाचं सूत्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते पाठच करून ठेवायचं. काय सरळ व्याजाचं सूत्र पुरानो? सरळ व्याज बरोबर इथे लिहायचं वरती मुद्दल गुणिले दर गुणिले मुद्दल भागिले 100. हे पाठ झालं की बस आपल्याला गणित येऊन जाईल. आपल्याला व्याजच विचारलंय. व्याज म्हणजे सरळ व्याज. व्याज म्हणजेच काय? सरळ व्याज. आता बघा मुद्दल किती आहे रे? किती आहे मुद्दल? 5,000. हे 5,000 इथे लिहून टाका. त्यानंतर गुणिले दर किती आहे? 7 गुणिले मुदत किती आहे? 3 वर्ष. मग इथं 3 लिहून टाका. खाली भागिले किती लिहायचं? 100 लिहायचं. आता इथं खालचा 1 शून्य कटवला तर वरचा पण 1 शून्य कटून टाका. हे 1 शून्य कटवला, हा 1 शून्य कटून टाका. ठीक आहे. आता बाकी काय राहतं? हे 50 गुणिले 7 गुणिले 3 राहतं. आता याचा गुणाकार करत असताना काय करायचं? आधी या दोघांचा गुणाकार करून घेऊ. 7 त्रिक 21 म्हणजे 50 गुणिले 21. आता 21 गुणिले 50 किंवा 50 गुणिले 21 याचा गुणाकार करत असताना हे शून्य आहे तर आधी शून्य लिहून टाका. आणि 5 1 5, 5 2 10. उत्तर किती आलं? 1050 रुपये. 1050 रुपये काय आलं बेटा? त्यांना व्याज आलं. व्याज राहील का लक्षात? ठीक आहे. आता याच्यावर तुम्हाला जेवढे बनवता येतील तेवढे प्रश्न बनवून आणायचे. फक्त हे बदलायचं, हा अंक बदलायचं आणि हा अंक बदलायचं, प्रश्न तयार करून आणायचं. आणाल उद्या?
किती? किमान 10 पेक्षा जास्त. ओके.